बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. टुडे for standard 5, 5th standard, we will study the subject maths and our today's topic is what you can see in front of you. Yes, they are angles. They are angles. Last week also we learned angles. गेल्या आठवड्यात पण आपण angles बद्दल माहिती घेतली, बरोबर ना? लघुकोन, विशाल कोन, काटकोन हे तिन्ही कोन गेल्या आठवड्यात आपण पाहिले आणि त्यांची मांडणी कशी करायची, त्यांना नावं कशी द्यायची हे सर्व आपण गेल्या आठवड्यात पाहिलं होतं. आता आपण पाहूया की हा कोन मोजायचा कसा आणि दिलेल्या मापाचा कोन काढायचा कसा याचा अभ्यास आता आपण करणार आहोत. Angles. Today we will study angles. बघा, एक चित्र तुमच्या समोर ठेवलेलं आहे. आता पहा हा. पहिलं तुम्ही पाहून घ्या, निरीक्षण करा याचं. ओके, बघा 10, 20, 30, 40, 50 आणि 60. हा 60 अंश कोनाचा कोन आहे. आता बघा दुसरा कोन पाहूया आपण. MBN. पहिला होता ABC, कोन ABC. हा आहे कोन MBN. ओके, हा आहे 110 अंशाचा. पहिला कोन ABC आहे. पहा, हा आहे 60 अंश मापाचा, 60 डिग्री. It measures 60 degrees. And now this one measures 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110. Okay. Two angles are there. In this diagram, we can see two angles. First is angle ABC, that measures 60 degrees. And in this diagram, there is another angle, which is angle MBN, that is 110 degrees. Two angles are there. First is of 60 degrees and second angle MBN is of 110 degrees. ओके, आता बघा बरोबर कोनावर गेलाय. EFG नावाचा कोन आहे. बघा, प्रोट्रेक्टर बरोबर वर्टेक्स वर गेलेला आहे आणि मग ते फिरलेलं आहे. अशा प्रकारचा कोन असेल तर प्रोट्रेक्टर कसं ठेवायचं पहा. FG या लाईनवर प्रोट्रेक्टरची बेसलाईन ठेवलेली आहे आणि तिथून आपण मोजायला सुरुवात केली शून्यापासून. हा कोन आहे कोन ABC. कोन ABC नाहीये, हा कोन EFG of measure 65 degrees. ओके, आता पहा तुम्हाला ब्ल्यू कलरचे 2 लाईन्स आहेत. त्या लाईन्सनी कोन तयार केलेला दिसत आहे. दिसतोय ना? आता हा कोन मोजताना आपण कसा मोजायचंय बघा.
देर आर टू आर्म्स. आपण ह्या कोनाला नावं दिलेली आहेत, कोन ए, बी आणि सी. ओके, आता बी ए ही एक आर्म आहे, म्हणजे एक बाजू आहे कोनाची, आणि बी सी ही दुसरी बाजू आहे. ओके, बी ए या आर्मवर म्हणजे बाजूवर प्रोट्रॅक्टरची बेस लाईन आपण ठेवलेली आहे आणि ए पासून सी पर्यंतच्या डिग्रीज किंवा अंश आपल्याला मोजायचे आहे. बघा, अशा प्रकारे जेव्हा आपण प्रोट्रॅक्टर ठेवतो, कोनाचं तोंड जे आहे ते उजवीकडे आहे. मग उजवीकडून आपण डिग्रीज मोजायला सुरुवात करणार आणि मोजताना आपण शून्यापासून सुरुवात करणार. बघा, प्रोट्रॅक्टरवर दोन साइडनी डिग्रीज दिलेल्या असतात, 0 to 180, फ्रॉम राईट टू लेफ्ट अँड फ्रॉम लेफ्ट टू राईट. पण आता आपल्याला राईट पासून सुरुवात करायची, बरोबर, कारण राईट साइडला जो अँगल आहे तो राईट साइडला ओपन झालेला आहे, त्यामुळे आपल्याला राईट साइडनी मेजर घ्यायचं आहे. 0 to 10, 10 to 20, 20 to 30, आणि ती जी BC लाईन आहे ती 30 आणि 40च्या बरोबर मध्ये आहे. ओके, 30 आणि 40च्या बरोबर मध्ये आहे. लाईन BC is in between 30 and 40, at the middle of 30 and 40. So angle ABC is equal to 35 degrees. आता मागच्या वेळी आपण शिकलो होतो, अँगलला आपण दोन प्रकारे नाव देऊ शकतो. जसं आता आपण पहिलं नाव दिलं अँगल ABC, आता दुसरं और अँगल CBA. याच अँगलला आपण अँगल CBA सुद्धा बोलू शकतो. अँगल ABC ला आपण अँगल CBA सुद्धा बोलू शकतो आणि त्याचं माप किती आहे? 35 degrees. Angle ABC is equal to 35 degrees or angle CBA is also equal to 35 degrees. Now next one. You can see it is, बघा हा अँगल बघा. आता मगाचा अँगल आपला जो होता तो राईट साइडला ओपन होता. हा अँगल कुठल्या साइडला ओपन आहे? लेफ्ट साइडला. ओके, लेफ्ट साइडला ओपन झालेला आहे. आता आपण ह्या अँगलला नावं दिलेली आहेत. बघा, 3 पॉइंट घेतले आहेत आपण अँगलवर, L, M and N. M हा या अँगलचा व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू आहे. या शिरोबिंदूमुळे आणि बाकीच्या दोन बिंदूमुळे बघा आपल्याला दोन बाजू मिळत आहेत या अँगलच्या, बाजू NM आणि बाजू LM, बरोबर, किंवा बाजू MN आणि बाजू ML. या दोन बाजू आपल्याला मिळालेल्या आहेत. आता बघा, जर हा अँगल लेफ्ट साइडला ओपन आहे, याचा अर्थ आपल्या लेफ्ट साइडहून काउंट करायला सुरुवात करायची आहे. आता प्रोट्रॅक्टर बेसलाईन वर ठेवलेला आहे. NM या बाजूवर प्रोट्रॅक्टरची बेसलाईन ठेवलेली आहे. ओके, आता 0 पासून आपण सुरुवात करायची आहे. कधीही आपण सुरुवात करताना शून्य कुठे आहे ते पाहायचं आणि योग्य दिशेच्या शून्याकडूनच मोजायला सुरुवात करायची. आता आपल्याला लेफ्ट साइडच्या शून्याकडून मोजायला सुरुवात करायची आहे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 and GML ही बाजू आहे. कोनाची ML ही बाजू बघा 70 आणि 80च्या बरोबर मध्ये आहे. ओके, बरोबर मधोमध आहे. मग ह्या कोन LMN और कोन NML याचं बघा इथून आपण मोजलेला आहे. कोन हा शून्याकडून 75 पर्यंत, बरोबर. अँगल LMN is equal to 75 degrees. ओके, अँगल LMN वरती L आहे, L पासून आपण सुरुवात केली, M ला मध्ये घेतलं कारण तो व्हर्टेक्स आहे आणि N ला शेवटी घेतलं. ओके, ह्याच अँगलचं नाव आपण और दुसऱ्या प्रकारे बोलू शकतो. कोणत्या प्रकारे? अँगल NML. अँगल NML.
त्याचं माप सुद्धा किती आहे 75 अंश. इट मेजर्स 75 डिग्रीज. बघा डिग्रीज कसं लिहायचं मागच्या वेळी पण तुम्हाला दाखवलं होतं. आता पण तुम्ही पाहिलं 75 आणि 5च्या बाजूला वरच्या बाजूला 0 आपल्याला लिहायचा आहे. पण तो 7 आणि 5 पेक्षा छोटा असला पाहिजे. म्हणजे तो डिग्रीचा 0 आहे हे कळलं पाहिजे. ओके. Measure following angles with the help of a protractor. कोनमापकाच्या मदतीने खालील कोनांची मापे मोजा. बघा तुमच्या समोर राईट अँगल काढलेला आहे. आपण मागच्या वेळी पाहिलं होतं हा राईट अँगल आहे. आता या राईट अँगलचं आपण मेजर काढायचं आहे. बघा कोणाला नावं देऊया P, Q and R. ओके. Q is a vertex आणि QP आणि QR या कोनाच्या दोन बाजू आहेत. आता आपण काय करायचं प्रोट्रॅक्टरची बेस लाईन QR वर ठेवायची. ओके. आता ह्या कोनाचं कोण कोणत्या दिशेला ओपन आहे राईट दिशेला. मग आपण राईट वरून मोजायला सुरुवात करणार बघा अशा प्रकारे. हा खालून आपण वर जाणार आर कडून आपण P पर्यंत जाणार. आर पासून सुरुवात करणार आणि P पर्यंत जाणार. बघा किती होत आहेत 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. हा 90 डिग्रीचा कोन आहे. कोन PQR मेजर्स 90 डिग्री. 90 अंशाचा कोन आहे. कोन PQR हा 90 अंशाचा कोन आहे. आताच आपण पाहिलं कोन PQR आपण त्याला RQP सुद्धा बोलू शकतो. तो 90 अंशाचा कोन आहे. आता बघा पहिला जो आपण कोन काढला तो राईट साइडला ओपन होता. आता हा जो कोन काढला आहे हा लेफ्ट साइडला ओपन आहे. आता परत आपण ह्याला नाव देऊया LMN. अँगल LMN. अँगल LMN चा व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू आहे M. ML आणि MN या अँगल LMN च्या दोन बाजू आहेत. ओके. आता जी खालची बाजू आहे MN त्याच्यावर आपण प्रोट्रॅक्टरची बेस लाईन ठेवायची आहे. ठेवली. आता या साइडच्या 0 कडून आपण मोजायचं आहे. म्हणजे आपण N कडून L कडे जायचं आहे. ओके. N कडून L कडे जायचं आहे. बघा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. आपण 0 पासून सुरुवात करतो पण 0 पासून 10 पर्यंत जातो म्हणून आपण 10 मोजले आहेत. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. So angle LMN is equal to 90 degrees or angle NML is equal to 90 degrees. Okay. Measure following angles with the help of a protractor. खालील कोन हे कोनमापकाच्या साहाय्याने मोजा. बघा ॲक्यूट अँगल काढलेला आहे. कोणाला नाव देऊया AB and C. ओके. अँगल ABC. अँगल ABC चा व्हर्टेक्स आहे B. शिरोबिंदू आहे B. आणि त्याच्या दोन बाजू आहेत. बाजू BA आणि बाजू BC. आर्म BA and आर्म BC. ओके. आर्म BC वर आपण प्रोट्रॅक्टरची बेस लाईन ठेवायची आहे. ठेवली. आता बघा BA पर्यंत आपल्याला मोजायचं आहे. A पर्यंत. आता आपण स्टार्ट करणार आहोत C पासून. C पासून A पर्यंत आपण जाणार आहोत. ओके. C पासून A पर्यंत जायचं आहे. 0, 10, 20, 30, 40 and 50 च्या मध्ये
BA ही लाईन आहे. सो ते किती आहेत बघा, बरोबर 45 होत आहेत. ओके, किती डिग्रीज होत आहेत? 45 डिग्रीज. सो अँगल ABC इज इक्वल टू 45 डिग्रीज. ओके, आता तसाच एक acute angle, but it opens on the left. It opens on the left. ओके, पुन्हा आपण नावं देऊया DEF. अँगल DEF. अँगल DEF. अँगल DEF चा शिरोबिंदू म्हणजे व्हर्टेक्स आहे E आणि त्याच्या दोन बाजू आहेत, बाजू ED आणि बाजू EF. ओके, ED and EF are the arms of angle DEF. Okay. Now, प्रोट्रॅक्टरचं बेसलाईन आहे ती आपण बाजू DE वर ठेवूया. ओके, बेसलाईन ठेवून आपल्याला बरोबर व्हर्टेक्स वर त्याचं मधलं पॉइंट ठेवायचं आहे. नुसती बेसलाईन ठेवून चालणार नाही, तर व्हर्टेक्स वर त्याचा मिडल पॉइंट जो आहे, मेन पॉइंट जो आहे प्रोट्रॅक्टरचा, तो बरोबर व्हर्टेक्स वर आला पाहिजे. ओके, आता बघा जी आपल्याला डिग्रीज मोजायच्या त्या कुठून मोजायच्या? D पासून F पर्यंत. ओके, D पासून स्टार्ट करायच्या आणि F पर्यंत जायचं. D आहे 0, 0 to 10, 20, 30, 40, and also line EF is in between 40 and 50 degrees, so it is on 45. So the measure of angle DEF is 45 degrees. Okay, so measure of angle DEF is equal to 45 degrees. Measure following angles with the help of a protractor. बघा, this is a obtuse angle. विशाल कोन आहे हा, नाव देऊया X, Y and Z. X, Y and Z, angle XYZ. या अँगल XYZ चा व्हर्टेक्स आहे Y, शिरोबिंदू आहे Y, आणि YX आणि YZ या त्याच्या दोन बाजू आहे. YX and YZ are the arms of this angle XYZ. आता हा आहे राईट साइडला ओपन आहे. ओके, आता त्याच्या व्हर्टेक्सवर आणि आर्म YZ, बाजू YZ वर आपण प्रोट्रॅक्टरची बेसलाईन ठेवूया. अशा प्रकारे ठेवूया की त्या प्रोट्रॅक्टरचं मधलं जे मध्यबिंदू आहे तो बरोबर व्हर्टेक्स वर आला पाहिजे. अशा प्रकारे बेसलाईन वर आणि व्हर्टेक्स वर नीट ते प्रोट्रॅक्टर आपल्याला ठेवायचं आहे. आता आपण कुठून मोजायला सुरुवात करणार आहोत? Z कडून X पर्यंत जाणार आहोत. बघा, Z कडून X पर्यंत आपण जाणार आहोत. मग किती आहेत बघा Z पासून X पर्यंत? 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 and 105. It is line XY or line YX is between 100 and 110. So, angle XYZ measures 105 degrees. Angle XYZ चा माप आहे 105 अंश, 105 डिग्री. ओके, आता हाच ऑब्ट्यूज अँगल आपण लेफ्ट साइडला ओपन करूया. ओके, पहिला आपण राईट साइडला ओपन केला होता, आता आपण लेफ्ट साइडला ओपन केलं. आता ह्याला नाव देऊया EFG. आता अँगल EFG और अँगल GFE याचा व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू आहे F आणि
बाजू FE आणि बाजू FG या त्याच्या दोन बाजू आहेत. या अँगलच्या दोन बाजू आहेत. आता याचं मेजर घेण्यासाठी, या अँगलचं माप मोजण्यासाठी आपण प्रोट्रॅक्टर वापरायचं आहे. ॲज युजल आपण आतापर्यंत जसं वापरत आलो तसाच प्रोट्रॅक्टर वापरायचा आहे. प्रोट्रॅक्टरची बेस लाईन ही बाजू GF वर आली पाहिजे आणि त्याचा मध्यबिंदू बरोबर F वर आला पाहिजे. बघा, अशा प्रकारे हे प्रोट्रॅक्टर ठेवायचं आहे. आणि बघा, E कुठे आहे? G पासून E पर्यंत आपल्याला डिग्रीज काउंट करायच्या आहेत, मेजर काउंट करायचं आहे. मग सुरुवात करणार आपण G पासून F पर्यंत. ओके, आता बघा सुरुवात करूया मोजायला. किती आहेत बघा? 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 and 105. So angle EFG measures 105 degrees. अँगल EFG चं माप आहे 105 अंश. ओके, drawing an angle of the given measure. दिलेल्या मापाचा कोन काढणे. Draw angle ABC of measure 70 degrees. Okay. B is the vertex of angle ABC and BA and BC are its arms. बघा, तुम्हाला एक कोन काढायचा आहे, कोन ABC. ओके, आता कोन ABC तुम्हाला असा काढायचा आहे की त्याचं माप 70 अंश असलं पाहिजे. तसेच B हा त्या कोनाचा शिरोबिंदू म्हणजे वर्टेक्स असला पाहिजे आणि BA आणि BC या त्या कोनाच्या दोन बाजू असल्या पाहिजे. ओके, आता त्याच्यासाठी काय करावं लागेल बघा. फर्स्ट, ड्रॉ आर्म BC विथ अ रुलर. सर्वात पहिल्यांदा बाजू BC जी आहे ती पट्टी आणि पेन्सिलच्या सहाय्याने आपल्याला काढायची आहे. बघा, पट्टी घ्यायची आपण आणि पेन्सिलच्या सहाय्याने आपल्याला बाजू BC काढायची आहे. ओके, ही आपण बाजू BC काढत आहोत. नेहमी आपल्याला भूमितीच्या आकृत्या काढताना टोकदार पेन्सिली वापरायच्या आहेत. ओके, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला ॲक्युरेट माप मिळतं. टोकदार पेन्सिल भूमितीच्या आकृत्या काढताना टोकदार पेन्सिलच सगळ्यांनी वापरायची आहे. काढली. आता बघा, या रेषेला आपण नाव द्यायचं B. ओके, आता काय करायचं बघा. सिन्स B इज द व्हर्टेक्स, आता B हा आपण व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू ठरवलेला आहे. ओके, वी मस्ट ड्रॉ अ 70 डिग्रीज अँगल ॲट दॅट पॉइंट. त्या पॉइंटला आपल्याला 70 अंशाचा कोन काढायचा आहे. कोणत्या पॉइंटला? B या पॉइंटला. मग त्यासाठी आपण काय करणार? प्रोट्रॅक्टर म्हणजे कोन मापक आहे ते अशा प्रकारे बघा, त्याची बेस लाईन BC वर आली पाहिजे आणि त्या प्रोट्रॅक्टरचा म्हणजे कोन मापकाचा मध्यबिंदू जो आहे तो बरोबर B वर म्हणजे व्हर्टेक्स B वर, शिरोबिंदू B वर आला पाहिजे. ओके, बघा सेम तेच काढायचे आपल्याला. बघा, आपण लाईन BC काढत आहोत. हे तुम्हाला पुन्हा दाखवतेय, पुन्हा पुन्हा दाखवणार नीट लक्षात राहण्यासाठी. बघा, सुरुवात केली आपण. सर्वात पहिलं काय करायचं, जर आपल्याला कोन काढायला सांगितला तर सगळ्यात पहिलं एक बाजू आपण पट्टी पेन्सिलीच्या साह्याने काढायची. कोनाच्या दोन बाजू असतात, हो की नाही? मग जी बाजू बेसला असते, पायाला असते, ती बाजू तुम्ही पट्टी पेन्सिलच्या साह्याने काढायची आहे. काढली की तिचा एक बिंदू व्हर्टेक्स असणार. तो कोणता आहे? B आहे. आणि दुसऱ्या बाजूला नाव द्यायचं आहे C. ओके, BC ही लाईन आपण काढली. आता आपण काय करायचंय?
Since B is the vertex, we must draw a 70 degrees angle at that point. बघा, put the center of the protractor on B. कोनमापकाचा सेंटर मध्यबिंदू बरोबर B या व्हर्टेक्सवर आपल्याला ठेवायचा आहे. आता place the protractor so that the baseline on arm BC. दोन्ही अटी आपण मान्य केलेल्या आहेत. दोन्ही अटींप्रमाणे आपण तिथे प्रोट्रॅक्टर ठेवलेलं आहे. मध्यबिंदू आणि बी एक केलेला आहे. प्रोट्रॅक्टरचा मध्यबिंदू आणि रेषेचा पहिला बिंदू बी जो आपण व्हर्टेक्स करणार आहोत त्याला तो एकत्र जुळवलेला आहे आपण. ओके, आता आपण काय करणार आहोत तर बघा, पुन्हा एकदा आपण पुन्हा एकदा लाईन काढली आपण. ओके, तिला नाव दिलं आपण बीसी. हा, ती प्रोट्रॅक्टर ठेवला आपण. आता आपल्याला काय करायचंय बघा, मेक अ पॉइंट विथ युअर पेन्सिल ऍट द डिव्हिजन दॅट शोज 70 डिग्रीज. ओके, आता बघा शून्यापासून सुरुवात करायची. काउंट द डिव्हिजन स्टार्टिंग फ्रॉम द 0 नियर पॉइंट सी. सी च्या जवळ जो 0 आहे तिथून सुरुवात करायची. बघा, आपण तिथे पेन्सिल आणली आणि कुठपर्यंत न्यायची आपण 70 डिग्रीज पर्यंत. 10, 20, 30, 40, 50, 60, 70. 70 च्या इथे आपण खूण करायची. ओके, एक पॉइंट काढायचा तिथे. खूण करायची म्हणजे तिथे एक बिंदू काढायचा आहे आपण. तो बिंदू आपण काढला की काय करायचं, पेन्सिल पण बाजूला घ्यायची आणि प्रोट्रॅक्टर पण काढायचं. लिफ्ट द प्रोट्रॅक्टर, कोनमापक सुद्धा काढून टाकायचं. ओके, आता बघा आपल्याला काय काय मिळालंय. लाईन बीसी आहे आपल्याकडे आणि जो बिंदू 70 डिग्रीच्या इथे आपण केला ती खूण म्हणजे तो पॉइंट आपल्याकडे आहे. आता काय करायचं बघा, ड्रॉ लाईन फ्रॉम व्हर्टेक्स बी थ्रू द पॉइंट मार्किंग द 70 डिग्रीज अँगल. बी पासून त्या बिंदू मधून जाणारी एक रेष आपण काढायची. बघा, अशा प्रकारे काढायची रेष. कळली? आता ती रेष जिथे संपते तिथे बघा, नेम द अदर एंड ऑफ द लाईन ए. इथे ए हे नाव द्यायचं आपण. ए हे नाव दिलं की बघा, हा जो कोन आहे त्या कोनाला अशी खूण करायची. ही खूण म्हणजे काय, त्या कोनाचं माप किती आहे, 70 डिग्रीज. किती आहे, 70 डिग्रीज. बघा, कोन एबीसी किंवा अँगल एबीसी इज अन अँगल ऑफ मेजर 70 डिग्रीज. म्हणजे तुम्हाला बाकी कोणतीही माहिती दिली नाही, फक्त ही आकृती तुमच्या समोर जर ठेवली, अँगल एबीसी त्याच्यामध्ये अशी कोनाची खूण केली आणि 70 डिग्रीज लिहिलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की अँगल एबीसी हा 70 अंश मापाचा एक कोन आहे. ओके, आता बघा, नवीनच कोन काढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राहुल आणि सायली बघा दोघं आले. राहुल आला आणि सायली पण आली. ओके, त्या दोघांनी दे ड्रू अँगल PQR ऑफ मेजर 80 डिग्रीज ॲज शोन बिलो. दोघांनीही अँगल काढले. दिस इज राहुल's अँगल अँड दिस इज सायली's अँगल. ओके, दोघांनी अशा प्रकारे अँगल काढले आहेत. आता have Rahul and Saili drawn the angles correctly? त्या दोघांनी करेक्ट काढल्यात का पाहूया आपण. बघा, हा आहे राहुलचा अँगल आणि हा आहे सायलीचा अँगल. आता अँगल कोणत्या बाजूला ओपन आहे बघा, तर तो राईट साइडला ओपन आहे. म्हणजे आर पासून आपण मोजायला सुरुवात करणार आहोत. हो की नाही? तर राहुलने काय सांगितलं, राहुलने जो अँगल काढला, राहुल म्हणतो की मी 110 अंशाचा अँगल काढलाय आणि सायली म्हणते मी 80 अंशाचा अँगल काढलाय. कोणाचं बरोबर आहे, तर राहुल चुकलाय आणि सायलीनी अँगल बरोबर काढलेला आहे.
राहुलनी चुकीचा अँगल काढलेला आहे. बरोबर? ओके. दिस इज व्हॉट? राईट अँगल. अँगल ABC. आता बघा, जेव्हा राईट अँगलचं मेजर आपण लिहितो तेव्हा आपण अशा प्रकारे खूण करतो. बोलट करत नाही, तर कोनासारखी खूण आपण करतो. त्याचं मेजर आहे 90 डिग्रीज. अँगल ABC इज अ राईट अँगल. Angles of measure 90 degrees are called right angles. 90 अंशाच्या कोनांना राईट अँगल म्हणतात. कोन ABC हा काटकोन आहे. 90 अंश मापाच्या कोनाला काटकोन म्हणतात. Angle RST. Angle RST measures less than 90 degrees. That is less than a right angle. हा राईट अँगल पेक्षा लहान आहे. त्याचं माप 90 अंशापेक्षा कमी आहे. An angle which measures less than a right angle is called an acute angle. Angle RST is an acute angle. कोन RST चे माप 90 अंशापेक्षा म्हणजे काटकोनापेक्षा कमी आहे. काटकोनापेक्षा कमी मापाच्या कोनाला लघुकोन म्हणतात. कोन RST हा लघुकोन आहे. Angle LMN measures more than 90 degrees. That is more than a right angle. Angle LMN. An angle which measures more than a right angle is called an obtuse angle. Angle LMN is an obtuse angle. कोन LMN चे माप 90 अंशापेक्षा म्हणजे काटकोनापेक्षा जास्त आहे. काटकोनापेक्षा जास्त मापाच्या कोनाला विशाल कोन म्हणतात. कोन LMN हा विशाल कोन आहे. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.